तर मित्रांनो, फायनली आपला जो कोर्स आहे तो कंप्लीट झाला आहे आणि आजचा हा व्हिडिओ शूट करण्याचा एकच हेतू आहे फक्त की या कोर्ससाठी आलेले लांबून लांबून जे विद्यार्थी होते, म्हणजे जसं मी पण एक विद्यार्थी त्यामध्ये होतो, तर बरेचसे जे माहिती घेण्यासाठी किंवा नॉलेज गेन करण्यासाठी आले होते, तर त्यांचा आज आपण इथे इंटरव्ह्यू घेतला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन खूप मिळणार आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. बघायला गेलं तर आपण सेलिंगचे व्हिडिओ टाकत असतो, प्रोडक्ट बद्दल रिव्ह्यू करत असतो, पण हा व्हिडिओ पर्पज वेगळा आहे जरा शूट करायचा, कारण की या फील्डमध्ये कदाचित तुमचा कोणी मित्र असेल, कोणी भाऊ असेल, काही जे असतील ते कधी डिमोटिवेट होतात, तर त्यांना थोडीशी आणखी हेल्प होऊन जाईल. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर खाली जी बेल आयकॉन ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रदान मिळत राहील. की बॉडी बिल्डिंग मध्ये असं होतं, आपल्याला जो नॉलेज आपल्याला जो इकडून तिकडून मिळतो आणि तो नंतरला आपण तोच पुढे पास आउट करतो. जसं आपल्याला गुरु चांगला मिळणं खूप गरजेचं आहे, त्याच प्रकारे गुरुकडनं जी दिलेली विद्या आपण जी घेतो ती आपण दुसऱ्याला ते नॉलेज देत असतो. तर ती जी विद्या दुसऱ्याला द्यायची, पण ती विद्या जर पुरेपूर चांगली नसेल, म्हणजे आपल्याकडे बरोबर नसेल, तर त्याच्यामुळे तो जो होणारा नुकसान आहे स्वतःचा होतोच, पण त्या देणाऱ्या व्यक्तीचा पण होतो, कारण की त्याच्यामध्ये येणारे पुढचे जे काही साईड इफेक्ट्स असतात किंवा त्याच्यामुळे काय होणारे नुकसान असतो तो सगळ्यांना दोघांचा होतो. तर चला जास्त वेळ नाही घेत, तुम्ही नक्की हा व्हिडिओ पण चेकआउट करा. आधीच व्हिडिओ खूप मोठा आहे, पण थोडं तुमच्या कामाचा आहे, नक्की बघा. चला स्टार्ट करूया. सर जी कैसे हो? तो सर आप बताओ, आप कहाँ से आए हो इस कोर्स के लिए? एक मिनट, एक मिनट. मैं उत्तराखंड नैनीताल से हूँ। ओके. मैं स्पेशली प्रशांत सर की का नाम वहाँ पे नाम सुना मैंने, तब मैं आया क्लास लेने। और इस क्लास में आके मैंने जो सोचा भी नहीं था उससे ज़्यादा सीख के यहाँ से गया हूँ। और मुझे अब इतना कॉन्फिडेंस है कि मैं अच्छे प्रोफेशनल बॉडी बिल्डर की भी साइकिल चला सकता हूँ। तो अभी तक आपने कितना सारा कॉम्पिटिशन खेले हैं? मैं इस लाइन में 20 साल से हूँ, लेकिन वहाँ पे हम लोग के वहाँ पे जो नॉर्थ में है, वहाँ मतलब धोखा ये वो छल कपट ज़्यादा है, मतलब फ्रॉड ज़्यादा करते हैं। तो मैंने सर का नाम काफ़ी लोगों से सुना था। मैं सर को 6 साल से फॉलो करता हूँ फेसबुक में। तो मुझे तो वेट था कि क्लास कब हो, और ऑनलाइन क्लास में इसलिए नहीं लेना चाहता था क्योंकि ऑनलाइन क्लास में डाउट्स क्लियर नहीं हो पाते, और ये ऑफलाइन क्लास थी। और जितना सोचा था मैंने सोचा कि जो हम लोग के डाउट्स है वो उसका कंक्लूजन हो पाए ना हो पाए, निकले ना निकले, लेकिन सर से जो भी पूछो सर बताते हैं। यहाँ से जाने के बाद भी क्लास में व्हाट्सएप पे रिप्लाई होते हैं, तो बहुत मजा आया और मैं यहाँ से बहुत सीख के गया। तो अभी आप लोग इतना दूर से आ रहे हो, आपको कितना एक्सपेंस जा रहा है, कितना टाइम जा रहा है? ट्रैवलिंग में मेरा 2 दिन तो लगते हैं, और हर क्लास में मेरे 16 से 18,000 रुपये जाते हैं आने आने जाने में। लेकिन ये है कि ये मैं वसूल लूंगा, मुझे पता है। ये तो क्योंकि मैं इतना कुछ सीखा हूँ, और एक चीज है, मैं यहाँ से कॉन्फिडेंस के साथ जाऊंगा। एक होती है साइकिल चलाना, खाली कॉपी पेस्ट। यस. मैं एक प्रोफेशनल साइकिल चलाऊंगा, अच्छे विदाउट साइड इफेक्ट के। गुड सर. थैंक यू, आपका रिव्यू बहुत जरूरी था इसके लिए. तो चलो अभी आगे और एक सर्टिफिकेट लेते हैं. थैंक यू सर, या तुम्ही ते मी सध्या एकेकांना पकडून पकडून गेलो होते. त्या सर स्वतः एक म्हणजे होतात ना, तुम्ही बघू शकता. एक सर जरा बायसेप फ्लॅट फ्लेक्स करा सर. तर तुम्ही बघताय सरांची थोडा इथे असेल सर, परत ओव्हरऑल सरांची साईज बघू शकता, बायसेपचा पीक बघू शकता, आणि स्वतः एक सर. सर तुमच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन, थोडी माहिती द्या तुमच्याबद्दल थोडी सर. माझं नाव विश्वनाथ बकाली आहे. मी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करतोय गेले एक 5 ते 6 वर्ष झाली, आणि पश्चिम महाराष्ट्राचे साधारण एक 50+ तरी मी टायटल जिंकलेलो आहे. ओके. आणि ह्याच्या आधी मी ट्रेनर म्हणून काम करायचो, आता मी फ्रीलान्सिंग करतोय. ओके. माझ्याकडे येणारे क्लायंट्स वेट लॉस, वेट गेन साठी, फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, जसं की कुणाला मॉडेलिंगचं शूट करायचं आहे, कुणाला पूर्ण श्रेडेड बॉडी बिल्डर सारखी बॉडी हवी आहे, किंवा बॉडी बिल्डिंगच्या प्रिपरेशन साठी सुद्धा येतात. आणि आता ह्या कोर्समध्ये एक गोष्ट लक्षात आली आम्हाला, की आतापर्यंत जे नॉलेज आमच्याकडे होतं ते असं ओबडधोबड गोळा केलेलं, किंवा कुठला तरी बॉडी बिल्डर हे करतोय आपण पण ते करूया, तो हे डोसेस घेतोय, हे मेडिसिन घेतोय, आपण पण तेच घेऊया, ओके, असं करत आलेलं, गोळा केलेलं आमच्या जवळ नॉलेज होतं. आता इथे जे मिळालंय ना आम्हाला, इथे जे नॉलेज मिळाले
ते टेक्निकल आणि एक सायंटिफिक बेस असलेला, सायंटिफिक बॅकग्राऊंड असलेला नॉलेज आहे. येस. त्यामुळे आमच्या कुठल्याही क्लायंटला इथून पुढे कुठला म्हणजे एक्स्ट्रीम डेथ वगैरे तरी सोडून द्या, पण किरकोळ त्याला साईड इफेक्ट वगैरे काहीतरी होणार नाही याची गॅरंटी आम्हाला आहे. शुअर. 100%. हे तर नक्कीच बरोबर बोलत सर. कारण की आता पीडीज म्हणजे बोलताना जसं की परफॉर्मन्स इनहेन्स ड्रग जे लोक वापरतात ते अंधाधुंद वापरतात आणि त्याच्यामुळे त्यांना साईड इफेक्ट खूप होतात. तर असं तुम्ही जी तुम्ही आता आजपर्यंत जी फिजिक तुमची अचीव्ह केली आहे याच्या पुढे तुम्ही आणखी कुठल्या लेवलमध्ये तयारी जाऊ शकता, तुम्हाला आता वाटतं तुमची मानसिकता मी झाली आहे? आतापर्यंत जे केलेलं ते तर अर्धवट म्हणण्यापेक्षा इथल्या नॉलेजचा 1% सुद्धा नव्हता तो. ओके. म्हणजे ते गेनिंगच्या काही गोष्टी, कटिंगच्या काही गोष्टी सगळ्या मिक्स मिसळ केलेल्या, सगळ्या भेळमिसळच्या गोष्टी होत्या त्या. हा. पण आता जे नॉलेज आलेले आहे हे एक्झॅक्टली गेनिंग मध्ये असंच का करायचं, कटिंग मध्ये असंच का करायचं, सायकलचा पिरियड एवढाच का असला पाहिजे, ब्लड रिपोर्ट वर एवढा फोकस का द्यायचा, Yes. ब्लड रिपोर्ट मध्ये जे रिपोर्ट्स येतात तुमचे ब्लड रिपोर्ट्स त्याच्यावरून आपण सायकल कसं मॅन्युप्युलेट करू शकतो, आपलं जे टार्गेट आहे हे कसं मॅन्युप्युलेट करू शकतो, हे एक्झॅक्टली कळालेलं आहे. त्यामुळे इथून जर समजा 1 वर्षानंतर माझी कुठली तरी टार्गेटेड कॉम्पिटिशन आहे तर त्याचं प्लॅनिंग मी आतापासून बिंदास करू शकतो विदाउट एनी साईड इफेक्ट. आणि तुम्हाला सर पुढच्या येणाऱ्या बॉडी बिल्डिंग साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर. थँक्यू तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल तुम्ही सर. थँक्यू. आता ओव्हरऑल मित्रांनो सर थोड़ा हिंदी में बोलते हैं कारण कि थोड़ा हम हिंदी में बात कर लेंगे ना. आपको हिंदी, आप कहाँ से आए हो सर? आप मैं गोंदिया जिला से आया हूँ. ओके. मैं और आप हैदराबाद सर हैदराबाद से. तो अभी आपने जो कोर्स ज्वाइन किया है इसमें आपको क्या डिफरेंट लगा, जैसे कि आप पहले कुछ बॉडी बिल्डिंग जैसे कर रहे थे उसके लिए? ఫస్ట్ ఎలా చేశారని అంతే ఇప్పుడు ఎలా అనిపిస్తుంది కోర్స్ చేసిన తర్వాత. సో ये कोर्स के पहले मैंने 2 कोर्सेज किया. ओके. सो हैरिस चंदू का कोर्स है, मैं हैरिस चंदू का स्टूडेंट कोर्स है. ओके. उसमें मेरे को कुछ नॉलेज नहीं मिला. सो ये कोर्स में ये मिनिमल डोसेज में अच्छा बॉडी कैसे बनते हैं, Yeah, okay. ब्लड रिपोर्ट्स कैसे रीड करना, सो ये कंपाउंड यूज करने से क्या क्या साइड इफेक्ट्स आते हैं, सो ऐसे बारे में मेरे को अच्छा नॉलेज सीखा मेरा. और अभी आप आगे फ्यूचर में अगर बॉडी बिल्डिंग करना सोच रहे हो तो आप अभी पैनिक फूल या जो डाउट्स रहते हैं मन में वो छोड़ के कर सकते हो, या अभी भी कुछ डाउट्स है आपके लिए जैसे मेरे को थोड़ा डाउट्स है. हाँ. सो मेरे को आई गॉट गुड नॉलेज इन एनाबॉलिक्स. यस. सो सर ने अच्छा नॉलेज दिया. ओके. सरांना थोडासा हिंदीचा जास्त जमत नाहीये पण तरी ते प्रयत्न करतात हिंदी बोलण्याचा. और सर आपका क्या रिव्यू है उसके बारे में? शॉर्ट इंट्रोडक्शन कुछ बताइए आपको, जो जेन्युइनली लगेगा वही बताना है, ऐसा कुछ है? पहले सर मैंने तो किया 2017 में जराई क्लासेस किया था. हाँ. उसके बाद काफी मुश्किल फिर पढ़ाई वढ़ाई के चक्कर में फिर शादी वादी हो ओके. गई. तो अभी मेरे को नॉलेज बहुत ही अच्छा, पहले तो नॉलेज था लेकिन अभी और अच्छे से कर सकता हूँ मेरे हिसाब से. गुड. तर हेच आहे मेन पर्पज, जे कोर्सचा पर्पज मी आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आणखी आपले जे महाराष्ट्रातले मुलं त्यांचा पण तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊया. तुम्हाला असं वाटतं की मी मेन म्हणजे परप्रांतीय म्हणजे बोलतो, जसं आपण बोलतो की महाराष्ट्र बाहेरून इथं मुलं आले आहेत. आज आपण आता आणखी आपले जे आहेत सर या जरा थोडंसं. नमस्कार. तर सर तुम्ही थोडक्यात तुमच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्हाला काय वाटलं कोर्सेस बद्दल? माझं नाव शुभम सांजेकर आहे. हे बघा सर, मी जरा हे पकडतो. बोला. माझं नाव शुभम सांजेकर आहे. मी तुळजापूर येथून आलेलो आहे आणि हा मी सूरज महादेव थोरात आहे. मी पण तुळजापूर मधून आलोय. ॲज आधी म्हणजे आम्ही कोचिंग एक्सपिरियन्स साठी न्यू आहेत. एवढा एक्सपिरियन्स आमच्याकडे नाही, पण आमचं नशीब एवढं बेटर राहील की आम्हाला अर्ली एज मध्ये हा कोर्स करायला मिळालाय किंवा शिकायला मिळाले. आणि मोस्टली कोचेसला एज्युकेशन जे प्रॉपर मिळालं पाहिजे. आणि प्रशांत मधने सर ऑलवेज बॉडी बिल्डिंगचे गॉड आहेत. ओके. ते देतील ते नॉलेज एकदम बेटरच असणार आहे. त्यांनी दिलेल्या पूर्ण नॉलेजचं युटिलायझेशन आम्हाला एकदम आमचे जो एरिया आहे एक थोडासा बॉडी बिल्डिंगच्या बाबतीत अंडर डेव्हलप्ड आहे. ओके. तर त्या ठिकाणी लोकांना नॉलेज थोडंसं कमी आहे. तर एक बेटर कोचिंग किंवा आम्ही बेटर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक फ्लो इन्क्रीज करू शकतो विथ प्रॉपर नॉलेज. ते आम्हाला जे की सरांकडून मिळालेलं आहे. आणि बऱ्यापैकी मी आतापर्यंत कोर्समध्ये मी ऑब्झर्व केलं म्हणजे तर सगळ्यात जास्त टेक्निकली प्रश्न जर कोण विचारत असेल तर सरांनी विचारले आहेत. कारण की ते सर पण म्हणजे पहिल्या या बॅकग्राऊंड मधून आहे, सायन्स मधून असल्यामुळे तर सगळ्यात टेक्निकली जे क्वेश्चन होते किंवा त्यांचे आन्सर पण सरच पहिले करत होते. तर त्यांनी एवढं शिकून सुद्धा त्यांनी पण इथे एवढं चांगलं ज्ञान घेतलंय, ते स्वतः बोलतायत. म्हणजे जर काहीतरी मिनिंग आहे या कोर्ससाठी. पर्पज एकच आहे की मेन म्हणजे साईड इफेक्ट न होणे. ऍक्च्युली
मी असिस्टंट प्रोफेसर आहे. माझं पण फार्मसी कम्प्लीट झालेलं आहे आणि मी पण सायन्स बेस्ड स्टुडंट आहे. मग या ठिकाणी ऍक्च्युली मोस्ट चॅलेंजिंग हे होतं की माझ्यासारखे स्टुडंट प्लस जे एकदम 12th पास असतील किंवा त्याच्यात थोडस लो एज्युकेटेड असतील त्यांना पण सरांना शिकवायचं होतं. तर दोन्हीचा जो बॅलन्स आहे तो प्रॉपर मेंटेन ठेवून सरांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे, जे की मला पण इझिली समजेल आणि जे काही अदर विद्यार्थी आहेत त्यांना पण इझिली समजेल. आणि जरी सायन्स बॅकग्राऊंड असलं तरी सायन्स टेक्नॉलॉजीचा उपयोग बॉडी बिल्डिंग मध्ये कसं करावं हे फक्त तुम्हाला सरांकडून शिकायला मिळेल, जे की मोस्टली मी या ठिकाणी युटिलायझेशन केलेलं आहे प्रॉपर. थँक्यू सर, तुम्ही तुमचा एक मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि चांगला फीडबॅक दिल्याबद्दल. तर मित्रांनो आता आणखी आपण रिव्ह्यू आणखी थोडा घेऊया की पुढे. थँक्यू सर. मी आता परत आणखी फीडबॅक घेतोय. हे पण महाराष्ट्र बाहेरून आले आहेत. सर अभी आप कहाँ से आए हो अभी? सर मैं बनारस आया हूँ. बनारस में. तो अभी कैसा आपका ट्रैवलिंग शेड्यूल कैसा है? आप कोर्स के लिए आ रहे हो तो आपको कितना टाइम जा रहा है और आप हर वीक आ रहे हो तो किस तरह से आपको ट्रैवलिंग एक्सपीरियंस? सर मैंने दो महीने के लिए यहीं पे रुक गया हूँ मैं मुंबई में. 2 महीने से थम ओके. और फिर अभी बाकी शेड्यूल कैसा किया फिर अपने प्लान अभी आगे? अभी यहाँ से बनारस जाना है. ओके. हाँ वहाँ से प्रेप स्टार्ट करूंगा. ओके, पहले डायरेक्ट जाके प्रेप स्टार्ट करोगे. तो आपको यहाँ पे अभी जो सीखा है आपने जो भी सर के साथ में, आपको कैसे लगा आपने? सर के साथ मैंने सीखा है कि हमें अपने ऑर्गन कैसे सेव करना है. यस. और पीसीटी कैसे डिजाइन करना है. पीसीटी जो हम लोग बेसिक गलती करते हैं वो कैसे डिजाइन करना है. कम से कम डोज में कितना अच्छा रिजल्ट आएगा ये हमने सर के साथ सीखा है. तो मोस्टली अभी जो जहाँ तक हम लोग ने देखा है कि जो बाहर के जो जैसे सर जैसे गुरु घंटाल जो बोलते हैं उनको, जो हमको बड़े बड़े बॉडी बिल्डर्स भी होते हैं, उसमें बड़े बड़े ऐसे कुछ जैसे एसोसिएशन भी होते हैं, वो भी हमको ट्रेन करते हैं. बहुत से लड़के लोग को देखा है ट्रेन करते हुए. तो वो लोग ने जो कुछ अभी तक के आपको जो एडवाइस दिया है जैसे जो एनाबॉलिक्स के बारे में, तो आप यहाँ से सीखने के बाद में और उसमें और इसमें क्या अंतर लग रहा है? दोनों में बहुत जमीन आसमान का अंतर है. मैंने जहाँ पहले ट्रेनिंग किया है उन्होंने मुझे पीसीटी नहीं कराया था. सबसे बड़ी गलती जिससे मुझे बहुत सारे साइड इफेक्ट देखने पड़े. तो यही होता है. आता थोडा मी मराठी भी बोल रहा हूँ. तर हेच असतं पर्पज नॉलेज घेण्याचं. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये जातात तर नॉलेज हे खूप महत्वाचं आहे, कारण की इथे कुठल्या प्रकारचा कॉपी पेस्ट नहीं करता है. तर थैंक यू सर, आपने आपका जो टाइम दिया इसके लिए और जो आपका फीडबैक बहुत जरूरी था आपके लिए. और आप अभी यहाँ से आप जाओगे 2 महीने बाद घर पे तो आपकी फैमिली आपको देख के बहुत खुश हो जाएगी, कारण कि 2 महीने से इधर मुझे इधर आता है 2 महीने झाले. तो आपको ट्रैवल के लिए पहली बार तो हैप्पी जर्नी और थँक्यू व्हेरी मच सर. आज आता तुम्ही बोलाल मित्रांनो की फक्त या क्षेत्रामधलेच फक्त जे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आहेत तीच मुलं फक्त एक कोर्स करतायत का? तर नाही. आज आपल्या या क्षेत्रामधली पण आहेत आणि स्वतः एक सर प्रोफेशनल म्हणजे पोलिसांमध्ये आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी चांगल्या पदावरती आहेत. आज त्यांना एवढं चांगली पगार असून सुद्धा किंवा एवढं चांगलं त्यांचं पद सुद्धा इथे का आले? कारण की त्यांना त्या बॉडी बिल्डिंग क्षेत्राची आवड आहे. कारण की त्यांनाही माहिती आहे या क्षेत्रामध्ये बरेचसे असे लोक आहेत जे चुकीच्या गोष्टी देतात आणि त्याच्यामुळे खूप साईड इफेक्ट होतात. तसं तुमचा अनुभव काय होता जो आजचा या कोर्स बद्दल? सर सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. आणि मी एकदा हेच सांगू इच्छितो की ज्ञान हे दिल्याने वाढतं आणि मी 1000 वेळेस मुलांना सांगतो गंजून जाण्यापेक्षा झिजून गेलेलं बरं. आणि जेवढं आपल्याला आत्मसात करता येईल कोणत्याही गोष्टीचं आणि अभ्यास घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. मी हा तर अभ्यास म्हणजे शक्यतो माझा पहिले होताच, पण मी भरपूर कोर्स केले. त्यानंतर मला एक ऍड आली डॉक्टर प्रशांत बंदे सरांची. मग तिथे मी ऍडमिशन घेतल्यानंतर भरपूर आधी कोर्स पाहिले, पण तिथे अशा काही प्रकारचं म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं. आणि आता बघताय तुम्ही इंस्टाग्रामला जे पोलीसच्या मुलांना पैसे कमवण्यामधून एक साधन बनवलेले. कुणी सांगतं कॉफी प्या, कुणी सांगतं क्रिएटिन खा, कुणी सांगतं प्री वर्कआउट खा. तर याचे भयानक साईड इफेक्ट आहेत. आता कॉफीचं उदाहरण सांगतो, कोणी सांगतं वर्कआउट करताना कॉफी पित जा. कॉफी पिल्याने बॉडीतलं पाणी कमी होतं, त्यामुळे भरपूर साईड इफेक्ट होतात. शिन पेन सारखे, गुडघे दुखणे, ह्या त्या फॅटलॉसच्या गोष्टी म्हणजे त्रास होतात तुम्हाला. तर मला एकच सांगायचं, योग्य गायडन्सनी जर तुम्ही गेले चांगल्या कोचने किंवा सगळ्या काही गोष्टींनी, तर तुम्हाला कोणाची हातपाय करायची गरज नाहीये. आणि मला एकच सांगायचं, असं काही जगात नाही सर कोणता बूट घातल्याने 800 मीटर पळता येईल, पाय दुखायचं बंद होईल, कोणता शूज घातल्याने गुडघे दुखणार नाहीत किंवा काही नाही. ह्या सगळ्या अफवा आहेत. जर मनात इच्छा आणि शक्ती असली ना तर तुम्ही विश्वाला पण गवसणी घालू शकता. हे मला सांगायचंय. तुम्हाला काय विचारायचं तुम्ही 2 शब्दात मला 100% विचारू शकता आणि मी उत्तर देण्यात तुम्हाला सामर्थ्य आहे. आता तुम्ही स्वतः सर या टेस्ट बोला, पोलीस भरतीसाठी असणाऱ्या काही जे लागणाऱ्या गोष्टी आहेत बोला, किंवा पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी काही जे एक्झाम असतात किंवा जे काही ट्रेनिंग प्रोटोकॉल असतात, तुम्ही स्वतः सगळे फॉलो केले आहात. सगळे फॉलो केले. तुम्ही त्याबद्दल त्या मुलांना काय ऍडवाइस देऊ शकता ज्यांना या पोलीस भरतीसाठी परत प्रयत्न करायचा? मला मुलांना आता एवढं सांगू इच्छितो, भरतीची ऍड तर आता पडलेली आहे. सगळ्यात प्रथम तुमचं म्हणजे जे पहिला टप्पा आहे म्हणजे फॉर्म भरणे.
फॉर्म भरण्याचं काम हे 1 दिवस आहे आणि तुम्ही जी चुकी करता याला त्याला विचारून यांना विचारता फॉर्म कुठं भरू त्यांना कुठं. हे बघा फॉर्म कुठेही भरला तरी तुम्हाला जागा तरी एकच मिळणार आहे. एका ठिकाणी तुम्ही पोलीस होणार आहे. तर तुम्ही एकदाच ठरवायचं की मी इथं फॉर्म भरायचा आणि तुम्हाला एकच जागा पाहिजे. 10,000 जरी जागा आल्या तरी तुम्हाला त्याला एकट्यालाच घेणार आहे. फॉर्म कुठेही असो तुमची तयारी एवढीच पाहिजे ना की 35 जिल्ह्यात कुठं फॉर्म भरू पहिला नंबर आपला आला पाहिजे. म्हणजे सुरुवातच आपल्या. तुम्ही तो डायलॉग ऐकलेला हम जहाँ पे खडे होते लाईन व्हायची सुरू होती. असं तुम्ही आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आणि मंजिल उन्हीं को मिळते जिनके हौसले बुलंद होते. युही पंख लगाने से म्हणजे मोकार गप्पा बिप्पा होत नाही. आता मला भरपूर मुलं भेटतात. मला वरती बिरदीवर पाहिलं बॉडी बिडी सर पुढच्या वर्षी मी पण तुमच्यासारखा दिसल असे मला म्हणणारे भरपूर आहेत. आणि ह्यांनी तर विषय सोडून द्या. सर मी मागच्या वर्षी झालो होतो 1 मार्काने कमी पडलो होतो वेटिंगला कमी होतो. 1 मार्काने गेला काय 100 मार्काने गेला काय गेला तो गेला. पण तू एकदा नव्याने अशी तयारी कर आणि म्हणजे इतक्या जोमाने तयारी कर की तू 100% आकाशाला आणि यशाला गवसणी घातली पाहिजे. दुसरी गोष्ट तुला भरतीला खूप आता टाइम आहे. तर माझं असं म्हणणं आहे आणि तुम्ही ऐकलं असेल जो शांतच्या काळात घाम गाळतो त्याला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं खूप. तर माझं एकच म्हणणं आहे आता शांततेचा काळ आहे. मी पुन्हा एकदा सांगतो आता भरपूर प्रकारचे इलेक्शन वगैरे काय आले तर तुम्ही मोर्चातली गर्दी होण्यापेक्षा एकदा खाकीतली वर्दी घालून त्या मोर्चात उभा राहा हीच माझी तुम्हाला सांगणं आहे. आणि ज्या खाकीने जो मला खाकी रंग दिलाय त्या रंगाने माझ्या आयुष्यामध्ये एवढं रंगपंचमीपेक्षा रंग भरून आलेत की जो आदर आहे किंवा जो मान भेटतो आणि खाकीचं कामाचे सदरक्षण आहे खलनिग्रह आहे जनतेची सेवा करणं. आणि माझ्याकडून जेवढी सेवा होत जाईल मी सर तेवढी करत राहील. आणि मी निरनिराळ्या तुमच्याच माध्यमातून तुमच्या युट्यूबच्या चॅनल मधून मी मुलांना डाएट वगैरे पोलीस भरतीच्या मुलांना कसं काय गायडन्स करायचंय हे योग्य वेळी मी तुम्हाला पुरवत जाईल. आणि सरांचा स्वतःचा त्यांचा एक इंस्टाग्राम जो आयडी आहे तो तुमच्यावर थोडा शेअर करू इच्छितो. पोलीस भरती गुरु पेज हे आपलं आयडी आहे त्याच्यावर फ्री क्लासेस आहेत आणि त्याच्यावर ऑनलाईन भरपूर निरनिराळ्या प्रश्नपत्रिका पडतात. त्याच्यावर भरपूर प्रकारचे ऍड असतात. जी काही शून्य तुम्हाला माहिती लागत असेल कसली आडी अडचणी आल्या असतील तुम्ही त्याच्यावर करू शकता. आणि मी काही दिवसांनी थोड्याच्या डिस्प्लेला माझा मोबाईल नंबर देणार आहे. तुम्हाला सारखं कॉल करायचं नाही. फक्त एक तुम्हाला टाइम ठरवून दिला जाईल त्या टायमाला तुमचं हे दिलं जाईल. पण फालतू मला फोन करायचा नाही सर गुडघा दुखतो आणि 3 फॉर्म भरले 1 फॉर्म कॅन्सल झाला. जे मेजर प्रॉब्लेम आहेत तेच आपण सॉल्व्ह करणार आहेत. तुम्ही काय विचार सर तुम्ही ग्राउंडला आहेत का मग मी त्या दिवशी फॉर्म भरू का. त्यांना दुसरी गोष्ट डोक्यातले भूत काढून टाका की कसली काही सेटिंग होती किंवा काय होती. कसली काही सेटिंग होत नाही भावांनो. सर्व काही कष्ट आपल्यालाच करावं लागतात आणि आपल्यालाच योग्य ते फळ मिळतं हे मला सांगणे. प्रयत्न करत राहा. प्रॅक्टिस चांगली करा. फूड चांगला घ्या. आहार चांगला घ्या आणि डेफिनेटली तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे तुम्ही नक्की साध्य करू शकता. तर थँक्यू सर तुमचं एखादा मॉडल फीडबॅक दिल्याबद्दल. आणि तुम्ही स्वतः बघताय सरांनी आज त्यांना एक सर्टिफिकेशन त्यांना असं मिळालं आहे. ते मलाही मिळालं आहे. तुम्ही सर्टिफिकेट बघताय. तर मित्रांनो हा होता आजचा फीडबॅक. भेटूया आणखी पुढे. तर मित्रांनो पहिला तुम्ही बॉडी बघा आधी पहिली सरांची. सर जरा फ्लेक्स करू जरा 2 वाजता 2 वाजता. तर तुम्ही बायसेप बघितला काय साईज आहे बायसेपची. तर सर अभी आप हिंदी बोलूं मराठी कंफर्टेबल हिंदी. तो सर अभी आप कहाँ से आए? नागपुर महाराष्ट्र। सर आप कहाँ से आए? नागपुर से। आपका प्रोफेशनल क्या है? जैसे बॉडी बिल्डिंग। आपका सर? मेरा जिम है, मैं बॉडी बिल्डिंग करना चाह रहा हूँ। ओके। और सप्लीमेंट शॉप भी आपका? सप्लीमेंट शॉप भी है। और उसके साथ में अभी आप इतना दूर से आ रहे हो नागपुर से, तो आपको अभी जो पहले से आपने बॉडी बिल्डिंग के लिए अभी इतना आपने जो कुछ चीजें यूज किया जिनको फॉलो किया आपने उनके पास से नॉलेज लिया और आप यहाँ पे आने के बाद आपको अभी क्या बेटर लग रहा है? यहाँ पे आने के बाद जो गलतियाँ की है बॉडी बिल्डिंग में वो समझ में आई है और डीपली नॉलेज मिला है। काफी अच्छा नॉलेज मिला है। क्लास सक्सेसफुल रहा है और जो नॉलेज मिला है अभी उसके हिसाब से भी करेंगे, फिर देखते हैं। वैसे तो प्रशांत सर का नॉलेज हाई है और काफी अच्छा है। और जो गलतियाँ की है वो बहुत कुछ पता चला है, बहुत सारी गलतियाँ की है। अब आगे वो गलतियाँ नहीं होंगी प्रशांत सर की क्लास की वजह से। सबसे बड़ी बात तो है कि मतलब कि जो प्रिकॉशंस कैसे लेने चाहिए हमको उसके बारे में वो नहीं पता था। प्रशांत सर ने बताया है जो भी प्रिकॉशंस है वो किसी ने नहीं बताया और कोई बताता भी नहीं है और आज तक किसी ने बताया भी नहीं है। मैं 3 साल से बॉडी बिल्डिंग कर रहा हूँ, मैंने 20 से 25 शो खेले हैं, बट प्रिकॉशंस किसी ने नहीं बताया इतने डीपली। प्रशांत सर ने बताया, बहुत डीपली बताया है। और बहुत से सॉल्ट है जो ऐसी नहीं चलाना है, जो चलाना है वो प्रशांत सर ने बताया और कोई नहीं बताता। बस आप ले लो, बस इतना ही बताते लोग और कुछ भी नहीं। तर हे तो आप सर बताओ थोड़ा आपके बारे में। मुझे तो बॉडी बिल्डिंग स्टार्ट करनी थी, प्रॉपर गाइडेंस कहीं मिलता नहीं है। तो आपने अभी तक कुछ लिए कुछ साइकिल अभी तक? नहीं, अभी तक कुछ भी नहीं लिए, अभी स्टार्ट करेंगे प्रॉपर तरीके से। ये इनको स्टार्ट करना है और इससे पहले इनको पूरा नॉलेज चाहिए था। यहाँ तक कि हालांकि अभी तक ऐसे लोग देखे गए हैं कि जो कुछ नॉलेज लेते भी नहीं है और डायरेक्टली स्टार्ट करते हैं। तो आपको अभी क्या एक्सपीरियंस मिला है जो फर्स्ट टाइम में आपको देखा? पूरी
बहुत डिटेल में अच्छी तरीके से समझ में आ गया है कि क्या चीज करना है, क्या नहीं करना है, कितने प्रिकॉशंस रखने हैं। जबकि जनरली ऐसा होता है कि मार्केट में बहुत सारे ऐसे ट्रेनर्स है जिनको प्रॉपर नॉलेज नहीं होता, बरोबर, बिल्कुल कुछ भी डोजेस पे कुछ भी चला लेते हैं, कई सारे साइड इफेक्ट्स होते हैं। सर ने इतनी अच्छे से समझाया है कि हम लेस साइड इफेक्ट में मैक्स टू मैक्स रिजल्ट्स कैसे पा सकते हैं। हम लोग कॉन्फिडेंस है उस लेवल के Confidence भी है। कि अगर करना है तो इस तरीके से हम लोग कर सकते हैं। यहाँ पे अगर साइड इफेक्ट आए तो रुक सकते हैं। हाँ। हालांकि कुछ लोग है वो डायरेक्टली हमको बोलते हैं कि बड़ी-बड़ी चलाते रहो doses पे चलाते रहो। प्रोडक्शन शट डाउन हो रहा है, कितने सारे इश्यूज हो रहे हैं, साइड इफेक्ट्स हो रहे हैं। तो अभी आप कभी प्रेप स्टार्ट करोगे, जैसा अगर आप सीख के जा रहे हो यहाँ? अभी सारी ब्लड रिपोर्ट निकालने के बाद धीरे धीरे करते हैं। तो देखा पहले सर ने क्या बोला, ब्लड रिपोर्ट। तो यहाँ पे सबसे पहले तो बताया जा रहा है कि सब बॉडी को आपको कैसे मॉनिटर करना है, किस तरह से करना है, ये आपको बताया जाता है। तो थैंक यू सर आपका इस रिव्यू के लिए, और आपके लिए आगे की जर्नी जो है आपकी बॉडी बिल्डिंग उसके लिए बहुत सारी शुभकामनाएं। तर मित्रांनो, आता आपण आपले महाराष्ट्रातले इवन पनवेल इथे असणारे जे महेश भिंगारकर सर आहेत, त्यांनी आज पण त्यांची आपण थोडं जाणून घ्या त्यांच्याबद्दल, कारण की यांनी खूप सारे टायटल्स जिंकलेले आहेत आणि खूप जुने बॉडी बिल्डर आहेत। तर सर तुम्हाला आज तुम्ही इतक्या वर्षापासून बॉडी बिल्डिंग करतायत, तर तुम्ही आज हा कोर्स केला आहे, ठीक आहे, ते आजच्या कोर्स मध्ये तुम्हाला असं काय शिकायला मिळालंय की तुम्ही इतक्या वर्ष बॉडी बिल्डिंग करत असताना तुम्हाला जे थोड्याशा गोष्टीच्या माहिती नव्हत्या? सर्वप्रथम मी महेश भिंगारकर पनवेलवरून येतोय आणि मी महाराष्ट्र भारतश्री आणि मिस्टर युनिव्हर्स या तिन्ही स्पर्धांमध्ये 2-2, 3-3 वेळा मेडलिस्ट आहे। ओके। आणि एवढे वर्ष बॉडी बिल्डिंग करत असताना आज मला असं वाटत होतं की काही नाही, तुम्हाला जसं एवढे वर्ष बॉडी बिल्डिंग करून सुद्धा मला असं वाटत होतं की मी कुठेतरी म्हणजे आपलं नॉलेज कमी आहे, बरोबर, किंवा मग एवढे वर्ष बॉडी बिल्डिंग करून आपल्याकडे जी मुलं शिकायला येतात त्यांना आपल्याला काहीतरी देता येत नाही, बरोबर। तर मला प्रशांत मदने सरांबद्दल मी ऐकून होतो आणि कुठेतरी मला म्हणजे वाट बघत होतो की यांच्याकडे कसं पोहोचता येईल। राजेश पुंडे सरांनी मला इथे घेऊन आले आणि आज मला असं वाटतं की हा कोर्स करून मला जी नॉलेजची कमी होती ती पूर्ण झाली असं वाटतं। मित्रांनो, नेहमी मागे आपण एक इंटरव्ह्यू घेतो त्यामध्ये सरांनी सांगितलं, जाणण्यात नाही तर मानण्यात जे लोक विश्वास करतात, आज तुम्ही बघतात स्वतः एक प्रोफेशनल बॉडी बिल्डर असून ते पण इतक्या वर्षापासून खूप सारे टायटल त्यांनी क्लेम केले आहेत, खूप सारे त्यांनी आजपर्यंत जे गोल्ड मेडल्स बोला किंवा इतके सारे कॉम्पिटिशन सगळे जिंकलेले आहेत, पण आज ते स्वतः येतो वरून तुमच्याबरोबर हे नॉलेज शेअर करतात। व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हा नाही की या कोर्सला आम्ही प्रमोट करतोय, व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हा आहे की काही मुलं जे अंडर नॉलेज असून आणि जे चुकीच्या फक्त बॉडी बघून अट्रॅक्ट होऊन तिकडे जातात आणि त्यानंतर त्यांना म्हणजे चुकीच्या गोष्टी घेऊन मग होणारे साईड इफेक्ट, त्यासाठी त्यांची जे कुटुंब असतं ते खूप ते सॅक्रिफाईस करायला लागतं त्याला, त्यानंतर किंवा त्या मुलाला सुद्धा खूप साऱ्या ज्या गोष्टी झेलायला लागतात। आज तुम्ही बघता सरांचं एवढे वर्ष बॉडी बिल्डिंग केली, प्रत्येक वर्षी मला म्हणजे 1-2-3 वर्षातून कधी कोच बदलावा लागतो, किंवा आता म्हणजे मी एवढा मोठा बॉडी बिल्डर असून सुद्धा दरवर्षी तयारी करायची कोणाला तरी रिक्वेस्ट करावी लागते, किंवा मग अशा या गोष्टींना फेस करावं लागतं। आता कुठेतरी असं वाटत होतं की आपण आता एवढे वर्ष बॉडी बिल्डिंग करत आलो आणि आपली बॉडी बिल्डिंग आपण स्वतः करावं, किंवा मग माझ्याकडे जे म्हणजे आता माझी स्वतःची जिम पण आहे MD फिटनेस नावाने, अशी बरीच पोरं तयारीसाठी येतात, पण आपल्याला म्हणजे मला कुठेतरी म्हणजे पूर्ण वाटत नव्हतं नॉलेज की समजा आपण एखाद्याला घेतलं आपल्या जवळ शिकायला आणि बाय चान्स एखादा साईड इफेक्ट वगैरे झालं तर त्याला आपण कसं फेस करायचं किंवा त्याला काय तोडगा असेल आपल्याकडे, यासाठी मी प्रशांत मदने सरांकडे आलो आणि आज कोर्स कम्प्लीट केला। तर हे एक मोठी गोष्ट बोलले ना सर, खरं बघायला गेलं तर, कारण की आजपर्यंत जितके तुम्ही बघाल ना, ज्यांनी आजपर्यंत फक्त स्टेजवर चढून फक्त आले ते सुद्धा लगेच सायकल डिझाईन करून लगेच द्यायला चालू करतात, आणि त्यात म्हणजे त्यांना विचार नसतो की एखाद्या मुलाला काय त्याचा ऑलरेडी बॅकग्राऊंड काय आहे, त्याला काही हेल्थ इश्यू आहेत का, काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, काही बघत नाहीत, आणि त्याला डायरेक्टली काही ना काही सायकल प्रिस्क्राईब करतात, त्याला डायरेक्ट बॉडी बिल्डर तयार करतात, मी तयारी करून देतो। पण आज इतक्या मोठ्या लेवलला खेळून सुद्धा त्यांनी तुमच्यासमोर काय बोलले तुम्ही ऐकलं की त्यांनी आजपर्यंत कुठल्या मुलाला तयारी घेताना 10 वेळा विचार करत त्याला साईड इफेक्ट कसे केअर करू। ही मोठी गोष्ट आहे खरी म्हणजे जी त्या सरांनी एक्सेप्ट केली आहे, आणि ही गोष्ट ही प्रत्येक जो बॉडी बिल्डर त्याला हे समजलं पाहिजे की आपण सायकल देणं तर सोपं आहे, पण त्याला प्रिकॉशन घेणं खूप कठीण आहे। तर आज या सरांनी इथे कोर्स घेऊन स्वतः सगळं माहिती करून घेतले, तर तुम्ही याच्यापुढे तुम्ही कॉन्फिडन्स आहात तुम्हाला पुढे जाण्यासाठी? हो नक्की। आता मी माझी स्वतःची पण तयारी स्वतः करू शकतो आणि माझ्याजवळ येणाऱ्या म्हणजे शिकण्यात येणाऱ्या मुलांना सुद्धा मी स्वतः तयार करून चांगल्या स्टेजवर नेऊ शकतो। आता पनवेलकर तुम्ही जिकडे असाल तिकडे तुम्ही ऐकत असाल, हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचत असेल तर नक्कीच सरांची जिमचा तुमचा ऍड्रेस सांगा तुमच्या जिमचा। माझी जिम विचुंबे गावात आहे आणि ग्रामपंचायतच्या थोडा 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे।
तर सरांच्या जिमचं जे नाव आहे, नाव कसं? MB फिटनेस, महेश भिंगारकर फिटनेस. महेश भिंगारकर फिटनेस सरांचं जिमचं नाव आहे. ज्यांना कोणाला नॉलेजेबल कोच पाहिजे असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला 0 साईड इफेक्ट चांगली बॉडी बिल्डिंग करायची असेल किंवा ज्यांचा फॅट लॉसचाही गोल असेल तर ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा. एक चांगली व्हॅल्युएबल ट्रेनिंग तुमच्यामध्ये ते स्वतः तुम्हाला एक चांगलं नॉलेज प्रोव्हाइड करतील. तर आणखी त्यांचे एक मित्र पण आपल्याकडे आलेत. जरा सर थोडंसं आम्हाला खूप गमती जमती तुमच्या कोर्समध्ये आम्हाला हसवलं होतं सरांनी. तर सरांनी त्यांच्यामध्ये सर्टिफिकेशन तुम्ही बघताय अशा प्रकारे कोर्स पूर्ण झालाय. तर कसं वाटलं सर तुम्हाला, तुम्ही हा जो कोर्स केला? मला खूप चांगलं वाटलं हा कोर्स करून. आज तुमचं वय वर्ष किती तुमचं सर? 19 वर्षाच्या असून त्यांनी बघा तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केला. बघा त्यांच्या अंडर सर स्वतः असून सुद्धा यांच्याकडे घेऊ शकले असते पण का नाही केलं? नॉलेज घेणं म्हणजे ज्ञान घेणं कुठे वाया जात नाही. आज हा कोर्स करून तुम्हाला कसं वाटलं सर? हा, मला खूप नॉलेज या कोर्स मध्ये भेटलं. आता तुम्ही जे पुढे आणखी जसं तुम्ही आता एखादा मुलगा तयार किंवा स्वतःही तयारी करायची असेल तर तुम्ही कॉन्फिडन्स पूर्वक. हो, मी म्हणजे का खूप मुले असे IT वगैरे इंजिनिअरिंग खूप करतात. मी डायरेक्टली 12th झाल्यानंतर डायरेक्ट फिटनेस इंडस्ट्री मध्ये आलो आणि मी डिसाईड केलं की आधी माझा बेस पक्का पाहिजे. ओके, बरोबर. बेस पक्का असेल तरच मी पुढे काहीतरी करू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट आणि आहे. छोट्या वयात मी एवढ्या असे कोर्स वगैरे केले, बेस पक्का केला आणि यानंतर माझी जर्नी खूप म्हणजे चांगली जाणार आहे जर्नी. साईड विश्वास आहे इफेक्ट मला सगळं काही, मला प्रिकॉशन्स वगैरे आता या कोर्स मध्ये प्रशांत सरांच्या माहिती झालं. मग मला काही पुढे प्रॉब्लेम नाही येणार आणि जरी प्रॉब्लेम आलं तरी प्रशांत सर बोललेत काही इमर्जन्सी असले आम्हाला सांगायचं. पहिली गोष्ट त्यांनी जो मुद्दा तुमच्या समोर ठेवला तो म्हणजे बेस. कारण की ज्या क्षेत्रामध्ये आपण जातो त्या क्षेत्रामधली आपल्याला थोडी माहिती असणं, थोडी नाही पूर्ण माहिती असणं गरजेचे आहे. कारण की आपण त्या क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला जर ट्रेनिंग करतो त्याची बॉडी अनालिसिस करणे किंवा त्याला कशा प्रकारे ट्रेनिंग, डाएट, प्रोटोकॉल कसा असतो ते सगळं देणं माहिती असलं पाहिजे. तर आज 21 वर्षाचे असून त्यांनी स्वतः बघितलं तुम्ही सर्टिफिकेशन कोर्स केलाय. येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये ते त्यांच्या हाताखाली स्वतः पण तयारी करू शकतात किंवा ते दुसऱ्यांना पण तयार करू शकतात. तयारी करण्यापेक्षा असं म्हणलं की एखाद्याला जर कोण चुकीचा मार्ग दाखवतो त्यांना ते वाचवू सुद्धा शकतात. तर हे अशा प्रकारे सरांनी हा कोर्स केलाय. तर सर थँक्यू, तुमचा एक फीडबॅक घेऊन तुम्ही आणि नक्कीच सरांबरोबर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सरांचं एक जिम आहे त्याबरोबर हे पण सर आहेत. मी सरांचं ते नंबर आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये खाली मेन्शन करेल किंवा जिमचं नाव मेन्शन करेल. तुम्ही डायरेक्ट जाऊन त्यांना व्हिजिट करून भेटू शकता. पण जाण्याआधी तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ते अवेलेबल असेल तर तुम्ही जाऊ शकता. खास करून पनवेलची मुलं खूप बॉडी बिल्डिंग साठी वेळ आहे, त्यांना खूप भयंकर वेळ आहे आणि त्यासाठी नक्कीच चांगला नॉलेजेबल कोर्स तुमच्या समोर आहे. तर नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सर, तुम्ही एक चांगला रिव्ह्यू दिल्याबद्दल. सर तुम्ही आज कुठून आले? सर मी पुण्यामधून आलो. पुण्यामधून आले आणि तुम्हाला सर कोर्स बद्दल कसं माहिती पडायचं? मी सरांना आधीपासून इंस्टाग्रामला वगैरे फॉलो करत होतो आणि मला प्रेप कोचिंग मध्ये इंटरेस्ट होता पण आधी 0 नॉलेज होतं. म्हणजे कधीच स्टेरॉइड्स किंवा जे अनाबॉलिक अँड्रोजेनिकचा आपली कन्सेप्ट आहे ह्याच्याशी मला 0 नॉलेज. म्हणजे टोटली जर तुम्ही जसं म्हणतो आपण इंग्लिश शिकण्यासाठी ABCD शिकणं गरजेचं आहे तर ते मी आईकडनं शिकले. पण आता तुम्ही याच्या पहिला कधी कोचिंग दिली आहे कोणाला कधी? असं नाही, बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये मध्ये कधीच नाही. पण या क्षेत्रामध्ये वर्कआउट तसं चालू होता पण बॉडी बिल्डिंगच्या वे मध्ये कधीच कोणाला काही. पण आता तुम्ही स्वतः जिम ओनर आहात किंवा तुमची जिमचं नाव? सर मसल हाऊस फिटनेस क्लब नरेमध्ये जिम आहे. नरेमध्ये जिम आहे सर. तर आता तुम्ही किती वर्षापासून जिम कार्यरत चालवताय? मी सर 2012 पासून फिटनेस ह्याच्यामध्ये आहे आणि जिमचं माझं आता 2022 पासून जिम ओनर आहे मी. ओके. 2022 मध्ये जिम माझी स्टार्ट केली. आता पण तुमच्याकडे खूप सारे क्लायंट आले असतील आणि प्रेप बद्दल बोलले असतील, त्यावेळी तुम्ही त्यांना काय उत्तर दिलं सर आतापर्यंत? आधी सर कसं होतं माझ्याकडे क्लायंट्स येत आहेत पण आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज नसल्यामुळे मी त्यांना होल्ड करू शकत नाही. लोक येत आहेत प्रेप कोचिंग साठी पण जर आपण गाईड नाही करत तर ते मूव आउट होत होते. सो इट वॉज अ ड्रॉबॅक फॉर मी. मग मी त्याच्यामध्ये काय केलं की आपल्याला आपलं नॉलेज एनहान्स करण्याची गरज आहे. आपण कुठेतरी लॅक पडतोय. सो मग मी प्रशांत सरांच्या ह्याच्यामध्ये होतोच आणि पुण्यामधले मी कंटिन्युअसली त्यांच्या सोबत म्हणजे त्यांना टच मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. पुण्यामध्ये कधी बॅच ओपन होती जशी तारीख डिक्लेअर झाली पुण्यामध्ये फर्स्ट एनरोलमेंट करून. आणि आता ह्याच्या पुढे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कोणी असा व्यक्ती येईल की ज्यांना खरोखर बॉडी बिल्डिंग मध्ये सिरियस आहे, त्यांना बॉडी बिल्डिंग कोचिंग करायचे, सॉरी बॉडी बिल्डिंग प्रेप करायचे किंवा चांगला फॅट लॉस करायचे आणि जे इनहॅन्सिंगच्या न जाता एक चांगला वेळ जे सरांनी सांगितलं तर त्यात तुम्हाला किती कॉन्फिडन्स आला याबद्दल? सर भरपूर कॉन्फिडन्स आला. आज तर म्हणजे आज आपला फायनल डे होता पण माझ्याकडे ऑलरेडी आमचे पुण्यामध्ये नायट्रो जिम म्हणून आहे तिकडचे वेल नोन आहे काही लोक आहेत त्यांनी ऑलरेडी म्हणजे 2-2, 3-3 सायकल झालेत
तर अशी एक व्यक्ती आता मला 1-2 दिवसांपूर्वी भेटली होती, तर त्यांनी ज्या चुका केल्यात त्या मी त्यांना गाईड केले. म्हणजे ते ऑलरेडी ते सायकल करतायत गेले बरेच वर्षांपासून आणि त्यांचं फिजिकल अपिअरन्सेस वरनं मी त्यांना जज केले की सर तुमचे असे प्रॉब्लेम आहेत आणि ते डायग्नोस केल्यानंतर 100% ॲक्युरेट निघाले. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे. ह्याच्यामध्ये माझं स्वतःच अजूनपर्यंत सरांनी शिकवल्यापासून मी अजूनपर्यंत ते इंजेक्शन सिरिंज वगैरे हातात घेतलेले नाही, पण त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते मला समजलेत कारण मला सरांकडनं तेवढं नॉलेज भेटलं. कारण ते इथं माझं कॉन्फिडन्स इम्प्रोव्हाइज होतोय आणि नॉलेज इम्प्रोव्हाइज झालं. मी अॅनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टेरॉइड मला रेकमेंड करेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे ऑलरेडी लोक घेत आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना जे त्यांनी चुका केल्या त्याच्यामध्ये मी कसं त्यांना हेल्प करू शकतो की ते रिव्हर्स करण्यासाठी ह्याच्यावरती मी जास्त फोकस करतो. तर मेन कारण जे कोर्स आहे ते म्हणजे असं नाहीये की तुम्हाला फक्त म्हणजे घेतलंच पाहिजे हे नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे किंवा तुम्हाला कसं त्यापासून वाचता येईल किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्ती तुम्हाला जर काय देत असेल तर त्यापासून तुमची त्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशी काळजी घेऊ शकता ही आहे. तर ड्रग्स प्रमोट करणं हा काम नाहीये, हा एक नॉलेजेबल पर्पज मी एक फीडबॅक व्हिडिओ का घेतोय कारण की तुम्ही इथे बघू शकता इथे बॉडी बिल्डर पासून एक जिम ऑनर आहे, एक न्यू कमर जिम ऑनर सुद्धा आहेत, त्याचबरोबर आणखी जे नवीन जे कोणी या क्षेत्रामध्ये आले ते सुद्धा परत बेसिक नॉलेज घेऊन त्यांचा बेस तयार करून चालले पुढे. तर सर थँक्यू तुम्ही तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल. खूप चांगला कोर्स करेल की जर कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी नक्की याच्यामध्ये घ्या. ऍटलीस्ट नॉलेज येते आणि इथून पुढे आपण कधी कुठली गोष्ट आपल्या ह्याच्यात जर इंजेक्ट करायची असेल तर आपण काय करतो आपल्याला माहिती असलं पाहिजे. बरोबर. आणि काळजी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि काळजी स्वतःची काळजी आपण घेतली तर आपण पुढे जाऊन आपल्याला जे होणारे साईड इफेक्ट आपण वाचवू शकतो त्याबद्दल. थँक्यू सर तुम्ही सर. आणि हे आमचे जे सर आमचे जे आम्हाला रोज इथे घेऊन जातात आमचे सर. तर सर तुमच्यावर थोडीशी जरा माहिती द्या, तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून असता? सर्वप्रथम मी राकेश कदम या चॅनलचे मी धन्यवाद मानेन, त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मसोलोली टीम आणि डॉक्टर प्रशांत मध्ये सर यांचे मी मनापासून आभार मानतो. आज जे पण आहे आपण प्रशांत सर मुळेच आहे. सर्वजण बोललं तर मी आता बॉडी बिल्डिंग बघून फिटनेस इंडस्ट्री झालो. बॉडी बिल्डिंगचं अट्रॅक्शन होतं पण त्यामागचं जे सायन्स काय असतं ते पण माहिती आहे खूप इम्पॉर्टंट, जेणेकरून तुमची एक तर टाइम पिरियड वाचेल, सर्वात इम्पॉर्टंट ते आहे. आणि प्लस तुमचा अवाढव्य जो खर्च होतो, बॉडी बिल्डिंग हा एक्सपेन्सिव्ह खेळ आहे तर त्यामध्ये तुमचं बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व असतात. तर एक सुरक्षित मार्गाने बॉडी बिल्डिंग कशी करायला पाहिजे, प्लस एखाद्याला जे अॅनाबॉलिक घ्यायची नसतील असं पण असेल पण एक सायंटिफिक वे सुरक्षितरित्या कशी तुम्ही नॅचरली पण फिजिक कशी बनवू शकतो हे या कोर्समध्ये सांगितलं. आणि हा कोर्स तुमचं 10 वर्ष जे नॉलेज गेन करायला 10 वर्ष पण कमी पडेल, 12-15 वर्ष जे लागतात ते नॉलेज या कोर्सने 2-3 महिन्यात मुलांना एक चांगल्या प्रकारे सोप्यारित्या सांगितलं. तर हेच नॉलेज घेऊन आम्हाला पण पुढे घेऊन जायचंय, जे चुकीच्या मार्गाला जातात आहे त्यांना पण एक योग्य प्रकारे सकारात्मकरित्या गाईड करायचंय. आणि आपल्या अशी इंडियन फिटनेस स्पेशली महाराष्ट्राची फिटनेस इंडस्ट्री मोठी होऊन दे. जय श्रीराम, जय शिवराय, जय भवानी, जय बजरंगबली असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर मित्रांनो जे आपले सर आहेत त्यांनी जसं आपण एक व्हिडिओ मागे शूट केला होता सरांबरोबर की बॉडी बिल्डिंग साठी पैसा कसा कमवायचा. तर सर तुमची जी फिटनेस इंडस्ट्री तुम्ही जी जर्नी झाली आहे, तुम्ही जिम कुठल्या साली चालू केली आहे? मी ॲज अ करिअर ॲज अ ट्रेनर म्हणून स्टार्ट केली माझ्या करिअरला. मी स्वतःला मला स्टार्टिंगला 1000 रुपीज मिळायचे पर मंथ. त्याच्यातून मला चांगले फ्रेंड्स पण त्या जिम मध्ये मला चांगले फ्रेंड सर्कल पण मिळाले. परेड मधली जिम आहे गणेश जिम म्हणून, संदीप जाधव यांची होती, जुने बॉडी बिल्डर. तिथून मग माझं स्वतःची स्किल अपग्रेड करत गेलो, पर्सनल ट्रेनिंगचा कोर्स केला. त्यानंतर मी प्रशांत मदने सर यांच्या सानिध्यात आलो, समजून घेतलं आपल्याला नुसतं सर्टिफिकेशन करून गरजेचं, स्किल सेट इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्याचे स्किल सेट समजून घेतले, इक्विपमेंट बद्दल रिसर्च केला. नुसतं इक्विपमेंट टाकून पण काय नाही, समोरचे जे आपले कस्टमर येतात त्यांची काय गरज आहे, त्यांची काय गोल. प्रत्येक जण बॉडी बिल्डर बनण्यासाठी जिम मध्ये येत नाही, तर काही काहींचे गोल वेगळे असतात. फिटनेस रिलेटेड गोल असतात, काही काहींचं हेल्थ रिलेटेड गोल असतात. तर त्या हिशोबाने आपला वर्कआउट मी त्यांना डिझाईन करून देतो आणि आपलं जेवढं होईल त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट सर्व्हिस देतो. पहिली गोष्ट म्हणजे एक ट्रेनर असून सुद्धा आता बॉडी बिल्डिंग साठी पैसा कसा कमावा यावरती आपण व्हिडिओ शूट केला होता प्रशांत सरांबरोबर. तर आज तुमच्यासमोर एक लाईव्ह एक्झाम्पल आहे ज्याने स्वतःहून
एक ट्रेनर असून कमी पगारामध्ये काम करून पण ती स्किल तेवढी न ठेवता त्याने स्वतःची ती स्किल डेव्हलप केली. म्हणजे असं नाही फक्त ट्रेनर असलं फक्त हे काम नसतं की जिम मध्ये जाऊन फक्त उभं राहायला पाहिजे, क्लायंट आला की फक्त आपला मोबाईल हे करायला त्याला लक्ष दिलं नाही पाहिजे. तर तुम्ही स्वतःला काही ट्रेनरची कंप्लेंट्स असते, बऱ्याच वेळेला कंप्लेंट्स असतात की आम्हाला जिम मधून पैसे भेटत नाही, आम्हाला ट्रेनिंगला पण पैसे देत नाही. कसे देणार पैसे? ट्रेनर पैसे पीटी क्लायंट तुम्हाला पैसे देऊन सुद्धा तुम्ही त्या मेंबर समोर तुम्ही मोबाईल वापरत बसाल आणि तो क्लायंट तिथे उठ्या भाषा मारतो काय उड्या मारतो तुम्हाला कळत नाही त्यामध्ये. तर तुमच्यासमोर एक लाईव्ह एक्झाम्पल आहे ज्यांनी स्वतःची एक स्किल, हे काय त्यांचा बॅकग्राऊंड काही खूप मोठा नाहीये, गरीब घरातला मध्यमवर्गीय मुलगा आहे, त्यांनी स्वतः एक एज्युकेशन घेतलं, त्यातून शिकून त्यांनी मशीन बद्दल माहिती घेतली, मशीन कशा प्रकारे जिम मध्ये टाकला पाहिजे, मॅनेजमेंट कशी केली पाहिजे. भले एक छोटी जिम आहे, स्वतः एक मालक आहेत, ओनर आहेत आणि आज ते जिम चांगल्यापणे ते चालवत आहेत. तसं तुमच्या जिमचं नाव काय? जिमचं नाव हार्डकोर युनिव्हर्सिटी जिम आहे आणि परेल आहे आपली लालबाग. ज्यांना कोणाला नक्की सरांची जिम जॉईन करताय, सरांचं जे लिंक आहे त्या ऍड्रेस ते मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतोय. हे त्यासाठीच आहे मित्रांनो, कारण की तुमच्या समोर जे लाईव्ह सगळे बोलतात ना, म्हणजे प्रत्येकाचा ना एक स्ट्रगल आहे या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. फिटनेस इंडस्ट्री ही खूप लोक ब्लेम करतात की बाबा ही ब्लॅक आहे, ह्याच्यामध्ये काही नाही, असं काही नाही. पण ते तुमच्या हातामध्ये की तुम्हाला कसं न्यायचंय. त्यात गेला तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला ग्रो करू शकता आणि तुम्ही जर नाही केलं तर तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यभर. आणि मग काही लोकांना बघितलं ना, मग बोलतो की आम्हाला ट्रेनिंग मध्ये पैसे नाही मिळत, आम्हाला कोण चांगले जिम ओनर पैसे देत नाही. कसे देतील? कारण की तुम्ही स्वतःला प्रूफच करत नाही. तुम्ही स्वतःला प्रूफ करा, चांगला ट्रेनिंग द्या, चांगला स्किल डेव्हलप करा, तुम्हाला तुमच्या पैसे भेटून जातील. तर थँक्यू सर तुमचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू दिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आजचा हा व्हिडिओ आपण इथे शूट केला होता. एक शेवटचा आपला दिवस होता आणि याच्यामध्ये आणखी आपले व्हिडिओ आणखी पाठोपाठ येत आहे. जे सरांचे इंटरव्ह्यू घेतलेले ते जरा मी थोडे याच्यानंतर तुमच्यावर मी शेअर करणार आहे, तर ते पण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आणखी एक चांगली प्रॉपर नॉलेज, किंवा तुम्हाला कोण कुठे जिममध्ये जात असेल, तुम्हाला कोण चुकीच्या गोष्टी प्रिस्क्राईब करत असेल, त्याच्यामुळे तुमचं जे आयुष्य धोक्यामध्ये येऊ, जे काही आपल्या ऑर्गनला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो, तो तुम्हाला होणार नाही. जेणेकरून तुम्ही थोडं सेफर साईडमध्ये, तुम्ही जर बॉडी बिल्डिंग हा तुमचा ध्येय, तुमचं पॅशन आहे, तर तुम्हाला बोलता येऊ शकतं की तुम्ही थोडं सेफली या गेमला चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुमची बॉडी एक चांगल्यारित्या तुम्ही त्याला गोल अचीव्ह करू शकता. तर चला मित्रांनो, अशीच माहिती आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी परत घेऊन येईन मी. आणि बरेचशा आणखी आता आपण प्रोडक्टचे रिव्ह्यू, काही प्रोडक्ट बद्दल काही जे गैरसमज पण आहेत, गेनर घेतला पाहिजे नाही घेतला पाहिजे, वे प्रोटीन कोणी घ्यायचं, या सगळ्या गोष्टी पण आपण बरेचसे व्हिडिओ आपण पुढे कंटेंट आपण शूट करणार आपल्या चॅनलवरती. नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यावर जी बेल आयकॉन ती पण प्रेस करा, कारण की येणाऱ्या अशा महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळतात. व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मग.